आता आपण आहोत पुलावरती आणि ह्या पुलावरून हे जे मंदिर आहे मानसेश्वरचं हे खूप सुंदर दिसतं। हे बघ, तर इथे तुम्ही पाहताय ते म्हणजे ही निशाणकाठी आहे आणि ही निशाणकाठी भाविक नवस पूर्ण झाल्यावर आणतात। हे बघा, की पूर्वी नवसाच्या बत्त्या म्हणून होत्या, पेट्रोमॅक्सच्या बत्त्या होत्या। पेट्रोमॅक्सच्या बत्त्यावरच हे नाटकाचं संपूर्ण आयोजन केलं जायचं। असं आहे की 100 जर झाली तर इथे म्हणजे ह्या साईडच्या गोष्टी, त्यानंतर 120 झाली तर ह्या गोष्टी, 140 त्या 160ला ते हा दादा मारतोय। पाहूया त्याची बेरीज किती होते ती। या ठिकाणी इथे वाळू शिल्प इथे साकारलेलं आहे। हे बघा, तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण सहभारतो माडू चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन होता। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी आज आपण चाललो आहोत वेंगुर्ल्यामध्ये। तर वेंगुर्ल्यामधली मानसेश्वर मंदिराची जत्रा आहे। तर ह्या मानसेश्वरच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला कुडावरून अवघ्या 20 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं। तर आता आपण तिथेच चाललो आहोत आणि त्यानंतर ह्या मानसेश्वरच्या जत्रेला बते जत्रा असे म्हटले जाते। बते जत्रा का म्हटली जाते तर आता आपण जत्रेला जातो तेव्हा तरी नाटक जे असते ते प्रकाश झोतामध्ये केले जाते, म्हणजे लाइटिंग वगैरे लावून केलं जातं। पण ही जत्रा ही आपल्या जुन्या काळात वापरली जाणारी गॅस बत्तीच्या आधारावर केली जाते। तर कशा प्रकारे असते जत्रा तेही तुम्हाला मी दाखवतो आणि त्या मानसेश्वरच्या जत्रेला बती जत्रा का म्हटली जाते तर पाहू याच्या व्हिडिओमध्ये। तर चला यात असता वेळ न करता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आता आपण आलो ते म्हणजे मानसेश्वरच्या जत्रेला आणि मानसेश्वरची जत्रा ही इथून स्टार्ट होते, ते म्हणजे वेंगुर्ला बस स्टँड पासून आणि ते डायरेक्ट मंदिरापर्यंत। ती कशा प्रकारे आहे तुम्हाला दाखवतो। इथून आता रस्त्याच्या या साईडला आणि त्या साईडला सुद्धा भरपूर गर्दी जमलेली आहे। हे बघा, आणि दोन्ही साईडला इथे दुकानं लागलेली आहेत। तर आपण डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊ आणि त्यानंतर जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर येऊ। जत्रा कशा प्रकारे भरली आहे ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। चला, आता आपण आहोत पुलावरती आणि ह्या पुलावरून हे जे मंदिर आहे मानसेश्वरचं हे खूप सुंदर दिसतं। हे बघा, आणि ही लाइटिंग सुद्धा खूप सुंदर केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा, तर हा जो रोड आहे तो डायरेक्ट मंदिरापर्यंत जातो आणि मंदिराच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला इथे दुकानं लागलेली आहेत आणि भाविकांची तुम्ही इथे गर्दी पाहू शकता या जत्रेनिमित्त झालेली। हे बघा निशाणकाठी आहेत, निशाणकाठी घेऊन इथे भाविक इथे मानसेश्वरच्या मंदिरामध्ये चाललेले आहेत। तर आता आपण पुढे जाऊया। तर इथे तुम्ही पाहताय ते म्हणजे ही निशाणकाठी आहे आणि ही निशाणकाठी भाविक नवस पूर्ण झाल्यावर आणतात। हे बघा, सकाळपासून ते आत्तापर्यंत एवढे हे निशाणकाठी इथे लावलेले आहेत। अरे बघा, इथे ह्यांनी ही निशाणकाठी दिलेली आहे, ती कशा प्रकारे आतमध्ये लावतायत ते बघा। तरी ती निशाणकाठी देण्यासाठी ते भाविक इथे जमलेले आहेत। तर आपल्यासोबत हे काका आहेत, तर हे काका सांगतील आजच्या जत्रेचं स्वरूप। सांगा काका, आपलं नाव काय काका? नमस्कार, माझं नाव मकरंद लक्ष्मण कुबर। इथे म्हणजे
मानसेश्वर मंदिराच्या नजीकच पेट्रोल पंप इथे आमचे घर आहे. त्याचप्रमाणे ही मानसेश्वर जत्रोत्सवाचा उत्सवाची सांगायची म्हणजे आहे. आमचा जत्रोत्सव म्हणजे पहाटे आमच्या मानसेश्वर देवस्थान इथे आम्ही सकाळी पहाटे 2 वाजता आमच्या निशाणकाठी घेऊन तिकडनं येतो. ढोल ताशाच्या गजरात आम्ही तिकडनं निशाणकाठीचे पूजन वगैरे करून इथपर्यंत घेऊन येऊन ती आम्ही सुरुवात करतो. आमची सुरुवात झाल्यानंतर मग जत्रा सुरू होते. पण भाविक अगोदरच येऊन थांबलेले असतात. जवळजवळ रात्री 12 वाजल्यापासून लोक लाईनीमध्ये उभे असतात इथे. त्याचप्रमाणे लाईन ते रात्री दुसऱ्या दिवशी रात्री 12पर्यंत लाईन ही पूर्ण चालूच असते. पण हे सगळं 12 वाजल्यानंतर संपूर्ण जत्रेचा उत्सव म्हणजे असा आहे की ही जे जत्रेसाठी निशाणकाठी हे दिसत आहेत ती सगळ्या जत्रेचे भाविकांचे जे नवस असतात ते निशाणकाठीच्या माध्यमातून फेडले जातात. कारण पूर्वीच्या पूर्वजांनी असं केलं आहे की तुला जे काय म्हणजे पुत्रप्राप्ती होईल किंवा लग्न झालं नाही हे निशाणकाठीचे नवस लोक बोलायचे. मग ते निशाणकाठीच्या नवसामार्फत आपल्या मानसेश्वर देवस्थानचे हे नवस आम्ही पूर्ण करतो. त्याचप्रमाणे दुसरा म्हणजे ही जत्रेला वाद्य चालत नाही. त्यामुळे ते जत्रेचे नाटक जे होतं ते आमच्या पुढे दुसऱ्या मळ्यात म्हणजे अर्धा किलोमीटरवर पुढे जो पुढे पेट्रोल पंप आहे आमच्या बाजूला तिच्या बाजूला एक मळा आहे. त्या मळ्यात आपल्या नाटकाचा कार्यक्रम होतो. त्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की पूर्वी नवसाच्या बत्त्या म्हणून होत्या. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या होत्या. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यावरच हे नाटकाचं संपूर्ण आयोजन केलं जायचं. पण आता ते त्यावेळी पूर्वी नवस म्हणूनच केले होते. म्हणजे काही लोकांनी असं पूर्वजांनी असं केलं होतं की हे तुझं जर काम झालं किंवा लग्न ठरलं किंवा मूल नाही झालं तर तुला बत्तीचा नवस बोलले होते. त्याप्रमाणे त्या बत्तीचे नवससुद्धा तिथे त्या मंडपात पेटवून त्याच उजेडात ती जत्रा म्हणजे नाटक केलं जातं. दशावतारी नाटक असं त्याची संपूर्ण व्यथा आहे. आणि ही रात्री 12 वाजेपर्यंत हे इथे मानसेश्वर मंदिरात चालते. 12 नंतर इथे पण सगळं म्हणजे कार्यक्रम केळी नारळ ठेवायचा बंद होतो. मग 12 नंतर आम्ही सर्वजण ह्याच्या त्या मानसेश्वर म्हणजे ती जत्रा नाटक होते ना त्या नाटकाकडे तिथे सगळे सर्वजण जातो. इकडे पण नाटकाकडे जाऊन मग पेटाऱ्याचे सर्वजण आम्ही पूजा करतो. पूजा वगैरे झाल्यानंतर ते सगळे दशावतारी नाटकाची सुरुवात करतात. आणि काय म्हणतो काका हे ज्या निशाणकाठी असतात ना या दुसऱ्या दिवशी वगैरे त्यानंतर काय करता तुम्ही त्या निशाणकाठीचं? तुम्ही नाही हे निशाणकाठी वर्षभर इथेच असतात. ओके. पण हे निशाणकाठी आम्हाला कुठे टाकून द्यायला मिळत नाही किंवा जाळून टाकायला किंवा असे देवाचा हुकूम नाही आहे. त्यामुळे ही निशाणकाठी जी आहे ती आम्ही आमच्या दुसऱ्या जागेत नेऊन ठेवतो. ओके. म्हणजे जेव्हा ती जत्रा असते तेव्हा तुम्ही ते जुने जे असतात ते तुम्ही तिकडे ठेवता? आधी 8-15 दिवस आम्ही ही निशाणकाठी सगळी काढतो सगळी. त्यानंतर ही एका दिवसाची सगळी निशाणकाठी आहे पूर्ण. ओके. म्हणजे ही संपूर्ण जी बघतो ते आपण सकाळपासून ते आतापर्यंत एवढे जमलेले ह्या निशाणकाठी आहेत संध्याकाळपर्यंतची आहे सगळी निशाणकाठी. ओके. तर धन्यवाद काका या सुंदर अशा माहितीबद्दल. धन्यवाद. तर आता फायनली आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आपण चाललोय ते म्हणजे जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी. आणि जी बत्ती जत्रा म्हटली जाते तर तिथे आपण जाऊया आणि जत्रा कशी वगैरे असते ते पाहूयाच्या व्हिडिओमध्ये. चला. तर इथे भरपूर गर्दी जमलेली आहे ते भाविकांची. आणि आपण आता जाणार आहोत ते म्हणजे जिथे दशावतारी नाटक होतं तिथे आपण जाऊया. तर इथे हा गेम आलेला आहे. इथे जिंकल्यावर ना इथे त्यांना अंगठी भेटलेली आहे आणि कुठचीही वस्तू तुम्ही घेऊ शकता.
असं आहे की 100 जर झाली तर इथे म्हणजे ह्या साईडच्या गोष्टी, त्यानंतर 120 झाली तर ह्या गोष्टी, 140 त्या 160ला ते हा दादा मारतोय. पाहूया याची बेरीज किती होते ती. हेडफोन बघून मारा ना, जोर नाही, ताकद नाही, शक्ती नाही, युक्ती. कालती 50 हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय नाही काहीतरी माहिती आता लय बघ बार मी एक मारतो. आणि 3 त्याच्यात घ्या. 1 2 3 4 5 पेपर आहे तर पेपर आहे घ्या. पेपर भेटला. आता आपण चाललो ते म्हणजे जी मानसेश्वरची जत्रा फेमस आहे ती म्हणजे बतियेची जत्रा. बतिये जत्रा काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ते म्हणजे तिकडे हे बघा, ही ती जागा आहे. तर इथे समोर दशावतारी नाटक होणार आहे आणि दशावतारी नाटक हे प्रकाशोत्तर नसणार आहे, म्हणजे लाईट वगैरे कुठची नसणार आहे, ती गॅस बत्ती असणार आहे. आणि गॅस बत्ती हे बघा या साईडला इथे तयार करतायत आणि इथे तयार करून झाल्याच्या नंतर इकडे वरती इथे लटकवल्या जात आहेत आणि इथे खूप भारी वाटतं. आणि हा गॅस बत्तीवर केलेलं नाटक आहे ना, हे पाहायला खूप भारी वाटतं. तुम्ही आवर्जून एकदा या मानसेच्या जत्रेला अवश्य भेट द्या. इथे जत्रेला लोड आणि उषा इथे 100 रुपयाला आलेले आहे. ते बघा ते कुठलीही घ्या 100 रुपये. दादाचं दुकान आहे. या ठिकाणी इथे वाळू शिल्प इथे साकारलेलं आहे. हे बघा ना, इथे लाईट आलेले आहेत. हे बघा नाईट लॅम्प 120 रुपये जोडी. कुठचे घ्या तुम्ही. इथे मुलांना खेळण्यासाठी ते मिकी माऊस आहेत 2 इथे. आणि त्यानंतर इथे रिंग टाकायचा गेम आहे या साईडला. आणि त्यानंतर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी कार आणि इथे बाईक. आणि त्यानंतर इथे मोठाच्या मोठा इथे पाळणा. हे बघा. त्यानंतर ड्रॅगन इथे असतो. आणि त्यानंतर कोणतीही वस्तू इथे 120 रुपयाला भेटते, ते इथे दुकान आहे. आणि इकडची जो स्पॉट आहे ना तो खूप सुंदर आहे आणि इथे गर्दीसुद्धा भरपूर आहे बघा. आणि हे प्रत्येक गोष्ट खेळण्याची जी असते म्हणजे पाळण्यामध्ये जाण्याची बसण्याची मजाच खूप वेगळी असते. आणि ते अनुभवण्यासाठी इथे लोक जमलेली आहेत. हे बघा इथे ना हा बॉल ना या ग्लासवर मारायचा आहे. सगळे जर ग्लास खाली पडतील ना तर 200 रुपये प्राईज या दादाला भेटते. तर पाहूया. चला काही नाही भेटलं. किती चान्स असतात? 2 चान्स. दोन्ही चान्स गेले. त्याला किती रुपये? 50 रुपये. 50 रुपयाला इथे 200 रुपये भेटणार होते, पण दादाचे दोन्ही डाव खराब गेले. तर फायनली आता रात्रीचे आता 12:15 वाजलेले आहेत. 12:15 वाजता आपण आता घरी चाललेलो आहोत. तर आता आपण घरी जाऊया आणि तिथेच आता ब्लॉग एंड करूया. चला. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली. रात्रीचे आता 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता आपण घरी पोहोचलेलो आहोत. श्रीदेव मानसेश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे पार पडला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि ह्या जत्रेला बती जत्रा का म्हटली जाते हे काकांनी सुंदररित्या स्पष्टीकरण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याबद्दल हे काकांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर ह्या जत्रेला खूप गर्दी जमलेली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल.
आणि हा होता छोटासा आजच्या मानसेश्वर मंदिराच्या जत्रेचा व्हिडिओ. तर तुम्हाला हा जत्रेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेट नवीन व्हिडिओ मध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.